नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला छान अशी आमटी दाखवणार आहे। मसूर डाळीची मी नेहमी बनवते आणि एकदम सोपी पद्धत, खायला एकदम टेस्टी अशी मसूर डाळीची आमटी। तर मसूर डाळ घेतलेली, तर याला स्वच्छ धुवून घेणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा। अर्धी वाटी डाळ घेतलेली होती, तर त्यासाठी 1 वाटी पाणी कुकरमध्ये टाकलेलं। यामध्ये एखादा चमचा तेल, यामध्ये हळद, स्वच्छ धुतलेली मसूर डाळ टाकायची, मिक्स करून घेऊ। गॅसची आच मध्यम करायची, मध्यम आचेवर आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या घेऊन टाकू। आता मसूर डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे। याला आता पद्धतीने घोटून घ्यायचं। भांड्यामध्ये तेल, तेलामध्ये मोहरी, जिरे, आता इथे लसणाच्या पाकळ्या काढून बारीक बारीक असे कट केलेले आहेत पाकळ्या टाकलेल्या। लसणाला छान गुलाबी रंग येऊ द्यायचा, थोडंसं तुमची चॉकलेटी करपू द्यायचा नाही आणि कच्चा नाही राहू द्यायचा। लसूण ठेचून घ्यायचा नाही, असंच अर्धाला कट करायचा, तरच आमटीला वेगळी अशी टेस्ट लागणार, चव लागणार। छान असा गुलाबी रंग आलेला आहे, खमंग असा सुगंध सुटलेला आहे। गॅसची आच कमी केलेली, इथं घरगुती मसाला काळं तिखट टाकलेलं, नुसतं मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये शिजलेली मसूर डाळ, गरजेनुसार आता पाणी वाढवायचं। यामध्ये चवीनुसार मीठ, गॅसची आच वाढवलेली आहे। आता फक्त 2 मिनिटं खळखळून अशी उकळी घ्यायची आमटीला। तर इथं 2 मिनिटं झालेली आहेत। बारीक कट केलेली कोथिंबीर, गॅस बंद। मस्त अशी खमंग अशी मसूर डाळची आमटी तयार झालेली। भातासोबत खायला, बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला, ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाता येईल।